नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। आज सकाळ सकाळी व्हिडिओ आहे बरं का। काय झाले माहिती आहे का, जनावर बांधले तिकडे लांब करून, गाई म्हैस पाणी, आणि लक्ष द्यावं लागतंय बरं का। कुठं जनावर सुटलं, लोकांच्या पिकात गेलं, त्यामुळं ध्यान द्यावं लागतंय। मी आले बघायला जनावर, आणि भैयाला मी थांबवत असते बरं का। असं म्हणजे लय उशीर असं जनावर बांधून थांबत नाही, कारण पिक असते ती, आणि जनावराचं काय सांगता येते, सुटलं गेलं। देशी गायांना आहे ना असं चरायला सोडलं म्हणजे लय चांगलं होते ते बरं का। घरी किती पण घाला, आणि असं जरासं चरायला वैरण नशी ना, नुसतं दात जरी खरडलं ना तरी पण जनावर देशी गाय लय भारी होते त्यामुळं गायला जरा लांब करून बांधतोय। आणि नुसतं असं लांब करून बांधलेलं गावात पाहिजे नव्हते बरं का। घरी खायला नको म्हणत्या, घरी कसं जरा निबार वैरण असत्या, सुपर नेपेरची आणि मक्काची वैरण। आता मक्काचं केंबाळ असते, त्यामुळे घरची निबार वैरण नको म्हणत्या, हे खायला पाहिजे म्हणत्या। तर बांधल्या तर त्यांनी व्यवस्थित बांधल्या तर तरी पण मी ध्यान देत असते बरं का। येऊन ध्यान द्यावं लागते। आज आहे पहिला दिवा, आणि आता घालायचे पांडाव। कसं असते माहिती आहे का, पांडाव सकाळी लय लवकर घालायचं असते बरं का। पण आमच्यात कसं होतंय, सकाळ सकाळी लय कामाची गडबड असते, त्यामुळं पांडाव सगळं घरातली कामं आवरून वेळाने घालते। ज्यावेळी आम्ही बारकं होतो ना त्यावेळी पांडाव आमची आई आम्हाला सकाळी उठल्या घालायला लावायचं। अगोदर पांडाव घालायचं, शेण घ्यायचं। तेव्हा काय आमच्यात पण देशी गाय नव्हती, म्हशीचं शेण असायचं। शेण घ्यायचं आणि पहिला पांडाव घालायचं। आंघोळीच्या आधीच आई आमची घालायला लावायची। पण आता कसं होतं, सकाळी लवकर दिवस उगवायला पांडाव घालायचं असते तर दिवस उगवायच्या अगोदर। पण आमचं कसं होतंय, आता सकाळी धारा भरडं पाणी, जनावर शेळ्या सगळं बघून नंतर त्यांना डबा बनवून द्यायला पाहिजे। त्यांनी जेवण करून कामावर जाणार, आणि नंतर मग पांडाव बिंडाव घालायचं दिवसभर बघत असते। तर आता जायचं, आता जरा जनावर बघितलं बांधलं तर व्यवस्थित आहे ते। आणखी भैयाला जरा थांबवायचं इकडं जनावराकडं, आणि जाऊनशी ना पांडाव घालायचा। आता का गं बाई बोलू, शांत आहे बरं का। ही पण शांत होते, हिच्या आईसारखे शांत होत्या, छान आहे बरं का पाडी, आणि शांत होते अशी, म्हणजे लय म्हणजे मारकी बिरकी होत नाही बरं का ना। आम्हाला अशीच पाहिजे ते, मारकी बिरकी नको ती। तर चला पांडाव घालूया। त्यांचं कुत्रं भुकलेला आवाज यायला लागला, मला वाटलं आमची जनावर सुटले बिटले ते का काय, म्हणून पटकन आली मी पळत। लक्ष द्यावं लागते। सगळ्या शेळ्या बसले त्या बरं, पण इथं जर दार जर उघडं दिसलं सगळ्या ऑटोमॅटिक उठते त्या, आणि दार बंद दिसलं तर आहे अशा बसले त्या, म्हणून मी पटकन आत आले ना, दरवाजा बंद करते। हो का, सगळ्यांची विश्रांती चालू आहे, विश्रांती चालू आहे, विश्रांती। आणि इकडं बोकडाची पण विश्रांती चालू आहे। शेळ्यांचं खाऊन राहिलेला बरड आमच्या कोंबड्यानं पण चालू आहे बरं का। आता तुम्हाला दाखवते, इथं बोकडानं सगळं खाल्लंय बरं का बरड। हो ही पाटीत त्याला ठेवलेलं सगळं खाल्लंय, पण शेळ्याने आहे ना शिल्लक राखलंय बघा। तुम्हाला दाखवते, आता तुम्हाला वाटेल नाही राखलं, पण शिल्लक आहे बघा। तुम्हाला हे बघा, हे बघा भरड शिल्लक आहे। हे काय आहे माहिती आहे का, डाळीची कणी आहे सगळ्या। आता त्यांना सरस तर खाल्लंय, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं खाल्लंय, आणि त्या जाऊन बसले त्या। आणि आता इकडं थोडंसं शिल्लक आहे, मग ह्या कोंबड्या खाते त्या। आणि कोंबड्यांना पण कसं आहे माहिती आहे का, ही डाळीचं मिक्स असतं सगळं, आणि कोंबड्यांना अंड्याला फरक पडतोय। पण आमच्यात कसं आहे, 1-2-4 मांजरं आहेत, आमची मावशी मांजरं लई पाळल्या, किती माळातनं कुठनं येतील ती सगळी मांजरं पाळतात। त्यांना एक डबा केल्या मोठा, आणि त्या डब्यात दूध भात ठेवते, आणि मग ती मांजरं खाते ती। मग मांजरांना काय कळतंय, ती आपलं आली इकडं येते, ती अंडी गावली का खाते ती, जाते ती। काल 3 अंडी खाल्ली ती। आणि आता एक सकाळ सकाळ निघाले तोपर्यंत नेलेलं चांगलं अंडा आहे ना, म्हणून मी सारखं अंड्याला लक्ष देते, सारखं येते ती। मांजर लय कडू आहे ती, एक काळा मांजर आहे ते तर लय चॅप्टर आहे, पत्ता नाही ती येऊन खातं। इथे चकुली अभ्यास करत बसलेले असते, तिला माहित पण होत नाही की त्यानं अंडा खाऊन गेले म्हणून। काळू शेड बसल्यात निवांत। आता जायचं आपल्याला पांडाव घालायला। एकच अंडा घावलं, आणि लय सकाळ सकाळ आहे बरं का। हे कालचं अंडा कालचं नसेल, काल त्याने एक खाल्लं होतं, आणि एक जराचं मांजरानं दात लावलेलं होतं ते काळ्याला घातलं। आमचं काळ्याला अंडी लय आवडते बरं का, लय खातं अंडी। आणि आता काय व्हायला लागले, आम्ही घरात अंडी मटण खात नाही, त्यामुळं अंडी भरपूर शिल्लक, जेवढी निघतील तेवढी शिल्लकच असते ते। आणि किती माझ्या 6 ते 7 कोंबड्या आहेत त्या, पण अंडी निघते ती बऱ्यापैकी निघते ती, म्हणजे त्यांना खायला चांगलं घालतोय म्हणून निघते ती बरं का।
डाळीची कणी असते, शेळ्यांचं काय उरल ते सगळं त्यांना असते. म्हणजे शेळ्याने खाताना म्हणजे काय सगळं शेळ्या खाते ते असं नाही, सांडते ते पण शेळ्या खाताना. आणि ते खाताना सांडलं ना मग ते सांडलेलं कोंबड्या आपलं विचवून खाते त्या. फराळाचं कोणाचं करायचं किती झालं सांगा बरं का. कसं चालू अभ्यास चालू आहे अभ्यास. हा जेवायला ताट फक्त घेते ते बरं का दोन्ही पण पोरं आमचे. नुसतं जेवायला ताट घेते ते आणि टीव्ही बघते ते. भैया म्हणतो नुसतं जेवूच तरच बघतो, 1 तासभर लावतो जेवायला आणि जेवूच तरच बघतो म्हणतं. हा कुठं आहे अभ्यास? मी आलेली बघून उठून आला घेऊ. ह्यो पण काही साधू नाही. टीव्ही लावली मग दोघं मिळून बघते ते. तो टीव्ही लावल्यावर भांडत नाही ते. तर त्याचा आहे शनिवार आणि आता बनवायचा आहे शाबू है ना मुला. इकडे बघ शाबू बनवायचंय आता. आमचं भैया आता जरा गोरं दिसायला लागलं, काय भानगड आहे. चला शाबू बनवून हिचं चाललाय नाश्ता करायचा. आता नाश्ता करते आणि जाते अभ्यासाला. आणि तुम्हाला आहे ना आमच्या फ्रीजमध्ये सगळं अंडे दिसणार, तुम्हाला दाखवते सगळे किती बघा. 6-7च कोंबड्या आहेत. अंडी भरपूर शिल्लक राहते. दिसली का अंडी? हो इथं वर पण आहे, खालचं 2 अंडी सगळे दिसणार. अंडीच अंडी जवळजवळ 100-150 अंडी असतात ना शिल्लक अजून. हा आणि आता ते पोळेच आहे ना लय गिरायक असतं. अंडी विकायला मला बाहेर जावं लागत नाही बरं का. अंड्याला आमच्या घरीच गिरायक असतं आणि घरी येऊनच नेते ती सगळी अंडी. त्यामुळे मला अंडी विकायला कधी बाहेर जायला लागत नाही. आणि अंडी 7 रुपये नाही ती. आणि कधीच म्हणजे अंडी अशी शिल्लक राहिली. आणि मी फ्रीज घेतलाय फक्त अंड्यासाठी बरं का. आमच्यात त्यांनी फ्रीजमध्ये जास्त काही ठेवू देत नाही तर फ्रीजमधलं खायचं नाही म्हणतात. आणि खरंच खाऊन तेवढी ताजी भाजी आणून खाल्लेलं चांगलं. जास्त आम्ही काही फ्रीजमध्ये ठेवतच नाही. फक्त कोथिंबीर तेवढी असते बघा. काय माहिती आहे कोथिंबीर लवकर सुकत्या त्यामुळे कोथिंबीर तेवढी असते. आणि दुसरं काही नसतंय जास्त फ्रीजमध्ये. फक्त अंडी असते ती. अंड्यासाठी तेवढा फ्रीज आहे. तर चला भैयाचा शाबू बनवूया. पटकन स्वयंपाक बनवून आपल्याला करायचंय. काय करायचंय? पांडाव घालायचंय. आता छकुली बारकी होती तेव्हा घालत होती पांडाव, आता घालत नाही छकुली पांडाव. त्यामुळं मला घालावं लागणार आहे. असं द्या घालायचं आहे ना, जेव्हा होईल तेव्हा. म्हणजे गडबडीनं करायचं पण होते तेव्हाच करायला पाहिजे. हे आहे त्या गवळण्या. आणि कसं असते पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत गवळण्या असते त्या. त्यांच्या डोक्यावर अशा टोपल्या असते त्या. आणि हे गाईच्या शेणानंच करायचं असते. आम्ही वर्षाला म्हशीच्या शेणानं करत होतो. यावेळेस आम्हाला गाईचं शेण आहे त्यामुळे आम्ही गाईच्या शेणानं करायला लागलोय. खरं तर गाईच्या शेणानंच करायचं असते त्या हे पांडाव. तर ह्या आहेत गवळण्या आणि पाडव्या दिवशी असतात पांडाव. गवळण्या आणि पांडाव फरक काय माहिती आहे का? गवळण्यांना अशी डोक्यावर टोपली असत्या आणि पांडावांना टोपली नसते, त्यांना गुंची असते. टोपी असते त्यांना. सगळीजण वेगवेगळ्या पद्धतीने. हा ज्याचं ते कसं जिकडे जशी पद्धत आहे तसं. आमच्यात तर अशी पद्धत आहे बनवू. आम्ही त्रास करतो. गाईच्या शेणाचं खरं तर करायचं बरं का. गाईच्या शेणाचं चांगलं असते. आणि रोज ह्याला संध्याकाळी ओवाळायचं असतं. आता पूजा करायची. हे सकाळी करायचं असतं. उठल्या पहिला आंघोळ करायच्या अगोदर करायचं असतं. पण आमचं कसं डबा बनवा, धारा काढा, भरडं घाला, शेळ्यांचं जनावरांचं आवरायचं, परत घरातलं सगळं आवरायचं. त्यामुळे आम्हाला लागते वेळ. तर हे झालेत बरं का माझं पांडाव घालून. पांडाव म्हणजे गवळण्या. आज गवळण्या असते त्या. ह्या गवळण्या घालून झाल्या त्या 5 मस्तपैकी रांगोळी काढली आहे. आणि त्यांना हळदी कुंकू लावून पूजा केली आहे. तर रोजच्या रोज असणार आहे त्या या गवळण्या. त्यामुळं व्हिडिओ रोज बघा. जिकडे तिकडे वेगवेगळी पद्धत असते बरं का. त्यामुळं तुमच्या इकडे कशी पद्धत आहे ते पण सांगा. आता चालली आहे मी जनावर लांब करून बांधलेली ते आणायला. तर चला जाऊया. भैयाला घेऊन जाते. म्हणजे कसं गाई एक पळत्या, म्हैस एक पळत्या. आणि 2 जण गेलं म्हणजे फटाफट येते ती. मुलांचा अभ्यास करायला लागले. मुलं म्हणते मला सारखा अभ्यासवरून उठवत्या, सारखा अभ्यासवरून उठवत्या. चल मुला बघू इकडं. लाजते आमचं हा. आणि गाईतले गाई म्हैस आणायचं. चल शाम मोटर चालू करून म्हणून पाठवले. रोटर मारून दंड मुजलाय म्हणून माघारी आले. ह्याला दंड करायचं झालं नाही. काय करायचं? आणि पप्पा म्हणतात लय लाड करतेस तू, त्याला कामाचा वळण लावीना झाल्या. कुठे गेला खोऱ्या? नसूच. चल माझं मी करते. आता मला तर करायलाच पाहिजे आहे ना, नाहीतर हा. चल माझं मी करते. चल चाललोय जनावर आणायला मी आणि भैया.
एका एकाला नेऊन बांधायचं म्हटलं नाही, म्हैस एकीकडे पळत्या, गाई एकीकडे पळत्या, दोघंजण आल्याला बरं असतं. ज्यावेळी भया घरात नसतो त्यावेळी मला इलाज नसतो, मग माझं मी एकटी कसं कसं नेत असते. जनावरांची पोटं भरले ते आणि जनावर उभा राहिले ते. आता आम्हाला न्यायला कधी येते ते वाट बघत उभा राहिले ते. गाई पण पोट भरल्या, म्हैस पण पोट भरल्या. आणि ऊन पडलं का नाही मसर वाटतं हिंडत नाही ते बरं का. गाया हिंडते ते पण मसर नाही हिंडत. गाई कशी उभारल्या पाहिजे दिसली ते गाय भ्यायला लागले. गाय गुतल्या बघ कशात तर काढ. घराकडे जायची गडबड चालली आहे तिची. ए मै सोडून लाव का पळत येते ती. मै सोडू का? हा घेऊन जा की घराकडे. पळत येते ती आता. म्हशीचं पण हिंडून झालंय. हा बर बर. पाडी तेवढं हातात धरायला लागत्या, नाहीतर पाडी काय नाही जाऊन कासच शिरते माझी गाईच्या. म्हैस उभा केल्या कसे धापत उभा राहिले. आता लय वाजलं नाही, 10 वाजले. 10 वाजले तर हिला लागलं ऊन लागायला. तिला आता लावते सोडून. तिकडं पाडीची पळापळी चालली काय. इकडं पळ तिकडं पळ, इकडं पळ तिकडं पळ लागले. मला कधी सोडते ते. पण मला जेव्हा ही पाडी न्यायची आहे ना, ती पाडी न्यायचं आणि ह्या पाडी संग दोन कसरा आहे आणि दोघींच्या दोन कट्ट्या. त्यामुळे एकटीला न्यायला येत नाही. मी काय करणार, आधी पाडी नेणार आणि परत नाही येऊन कसरं घेणार है ना. आता कसरं म्हणजे 10वी बरं का त्यांची. गोलू राणी काय गोलू राणी लाटकी यांची लाटकी शांती. इथे मागे यायचं आणि अंगावर ओळी मारायचं. एवढं लई काम असतं हिचं. लई पळायला बघते बरं का. आता हिला कळेना झालं नेमकं वाट कुणी खंडाय, कारण हिला इकडं कधी आणतच नाही आम्ही. पुढे जात नाही बरं का. मी पुढे झाल्याशिवाय हिला नेमका रस्ता माहित नाही. या इकडे या इकडं या. पुढे जात नाही, पुढे जायला भीती आहे बरं का. भीत ये पुढे जायला. आणि फक्त घर दिसेपर्यंत ही माझ्या मागे लागत्या, आणि घर दिसलं ना मग कुठली मालकी कुठलं कोण आहे पळतीये. या शांत इथे आमची गाय पण आणि पाडी पण शांत आहे बरं का. एकदम शांत आहे त्या दोघी पण मायली की. म्हणजे लय धंगा धंगा करत नाही. भैयाला लय भीती, भैया लय मारते हिला. जाते का बाई आता घरला येत नाही. हिला घर कळत नाही लवकर कुठं आहे ते. हुडकायला चालू करत असते घर कुठं आहे, घर कुठं आहे. या लवकर पळत. आता इथं वैरणच्या पुढे गेलं ना मग तिला पूर्ण गाई दिसल्यावर मग तिनं पळायला चालू करणार. असली गाई आमची काय करता. आता हिला घर दिसलं आणि ही गेली पळत. आज भैया होता त्यामुळं शेळी गाई आणि म्हैस न्यायला दोघं जण होतं, त्यामुळं भैया गाया घेऊन गेला. गाई आणि म्हैस आणि पाडी लावल्या मग सोडून पाडी गेल्या घरी. मी आले दावी न्यायला. हे बघा कुट्टी आणि दावी. आता यावरनं एक किस्सा आठवला काय तुम्हाला सांगते. आमच्यात आहे ना दावी चोरला येते. माझं कसं असते, मी एकटीच असते, त्यांनी कामाला जातात आणि जनावर बांधलेले बांधायचं आणायचं ते काम माझ्याकडेच असते. मग मी काय करते, जनावर आता आहे ना ताणवलेले असते, ती ऊन पडलेलं असते, ताणवलेले असते ते. आणि दावी सोडते मी. म्हणजे जे लांड दावं असतं ना आपलं रोज रेग्युलर जनावरांचं, ते दावं सोडते. लांबडा कसरा जे लांब करून बांधायचं असतं ते तिथंच ठेवते. पटकन आणून जनावर पाणी पाजायचं, बांधायचं, नंतर दावी आणायला जायचं. मी पण असली सरबुळी आहे ना, ते घरी गेलं का तिसरीच कामं लागते ती. आणि ती दावी आणायची विसरून जाते. आणि 2 तासानं दावी आणायला माझी अशी 2 कासरं चोरून नेली ती बरं का. चोरून म्हणजे जिथं बांधलंय ना तिथनं दावीच गायब. मी परत आणायला जास्त तर म्हणजे मी पण शाणी तेवढी आहे थोडा. मी वेळानं जायची आणि वेळानं जास्त तर त्याने बघितलं म्हटलं का दावं लंपास.
असं दोनदा झालं. आमच्या चोऱ्या बऱ्याच झाल्या त्या. 2 शेळ्या आमच्या चोरून नेल्या त्या. 2 शेळ्या आणि केबल नेल्या नाही ती एका चोराने नेल्या आणि 10वी नेणारा हे दुसरा चोर आहे. मग कसं असते माहिती आहे का, 10वी माझ्याकडे ठीक आहे. आणखी कोणाला पाहिजे असलं तर म्हणजे असं मागे बघितलं तर मी देते बरं का 10वी. काय माहिती आहे का, माझ्या भावाची ती कंटेनर गाडी आहे आणि ते माल भरायला आहे ना 2000ची 1500ची रशी त्यांना घ्यावी लागते आणि ही रशी ह्यांनी स्वतः घेतलेली असते. मग ते काय होतं, एखाद्या वेळी माल भरायचा असतो तेव्हा तेवढीच उपयोगाला येते आणि नंतर ती माल कुठला भरतोय त्याच्यावर नसतंय. त्यामुळे ती रशी तशीच पडून राहत्या. त्यामुळं आमच्या नानाच्या एखाद्या दिवशी गेलं तर तुम्हाला दाखवते काय रश्या असं नाना पोती भरून टाकतात रश्या. इतक्या रशी असतात. आणि मी परवा गाडी इकडे आल्यावर मी पण गाडीची एक रशी काढून घेतल्या. म्हणजे ते लई दिवस झालं, वर्षभर झालं गाडीला पडले म्हणला भाऊ आणि घे तुझे जनावर ते नाही ते बांधायला होते म्हणून एक रशी घेतली. अरे एक रशी म्हणजे बारकी नसते बरं का, लय मोठी असते. तुम्हाला घरात दाखवते आणखी. आणि एवढे 2 चोरून नेले ती बरं का. परत आणि दुसरं ही कणकं काढल्या तर आणखी तुम्हाला घरात रशी दाखवते वाटलंच तर. इतकी रशी असते. पण कसं आहे माहिती आहे का, चोरून नेण्यापेक्षा मागून नेल्याला चांगलं आहे ना. मला रशी नाही बाई तुझ्याकडं आहे जरा आणि देतेस काय जनावर बांधायला ते म्हणते म्हटल्यावर माणूस तिच्या नात्यानं जाते तिकडे म्हणून देते. पण चोरून न्यायचं काय बरोबर नाही. आणि चोराला 1दा-2दा ओळखला ना माणूस जरा जपून राहतो. पण मी पण तेवढी शाणे समज. हे बघा रशी बघितला, ही सगळी रशीच आहे. मी एका लाकडाला गुंडाळून ठेवल्या. हा अशी रशी आहे. 2 नेले तर चोरून नेली तिकडे. कसं माहिती आहे का, त्यांच्या बी जनावरांना नसल त्यामुळे नेली असेल. तर चला आता काय झालंय, रानात मारले लोटर आणि लोटर मारल्यामुळं दंड झालाय पूर्ण बंद. आणि भैयाला पाणी चालू कर म्हणताना भैया म्हणला मम्मी पूर्ण दंड बंद झालाय आणि मला दंड करायला येत नाही. तर आता त्याला येत नाही म्हणल्यावर आता मम्मीने तर करायला पाहिजे, आहे का नाही भैया? मम्मी तर दंड करायला पाहिजे. मम्मीनं तर दंड करायलाच पाहिजे. घरात कोण गेले? दीदी गेल्या का? बरं दार उघडाय रे, बोका येऊन दूध पिऊन जातोय सगळं त्यांचा मांजर. तर चला आता करायचं आहे दंड. आपल्याला दंड करूया. सुपर नेपेरला पाणी सोडायचं आहे. 5-6 दिवस झालं पाणी नाही सोडणं. त्यांना पण आल्यावर सोडा म्हणलं ना, त्यांनी पण कामान कटाळून येतात. जरा झोपतात. झोपून उठलं की संध्याकाळी झालं जनावरांचं आवरायचं. जनावरांचं आवरस तर रात्र होते, अंधार होते आणि मग चिडचिड करतात. मग त्यावेळी आपणच करायचं. होईल तसं होईल तसं आहे ना. त्यांना पण काम भरपूर असते त्यामुळं बोलून चालत नाही. बोललो का मग दंगा करतात. आता ताट बनवून झालं बरं का. तसं गाईचं म्हशीचं लोणीचं दूध मिक्स असते त्यामुळं लोणी लई नाही निघत, थोडंसं निघतंय. तरी पण एवढ्या मोठ्या पातेल्यात काढलंय म्हणजे किती लोणी असेल बघा. लोणी याच्या बुडाला रोजच्या रोज मी कसं ते लोणी ठेवत नाही. रोजच्या रोज मी कडवते. त्यामुळे जेवढं असेल तेवढं थोडंसं कडवून ना. आता कसं आहे माहिती आहे का, बेसनचं लाडू वगैरे करायचं. बेसनचं लाडू तूप मिळेल झाले आणि ते पोळ्याचं सीझन राहिले तूप मिळतच नाही. प्रत्येक जणांना जे घरी बायका बनवते त्याला दोन्ही ते घेतलेलं असते. त्यामुळं मी तेवढं करतो. थोडंसं किती मिळेल तेवढं. आता एक दणीकडं मिळालंय 1/2 किलो तूप. हे आमचं मन्या नुसतं याला बेडवर पडलेलं कोणतं दिसायला पाहिजे. हातवर जीभ बाहेर काढतोय. आज नाही काढला अजून. माझा आवाज ऐकलो का उठतोय इथे. आता बाहेर पडायच्या सिच्युएशन मध्ये एवढं झोपलेलं आहे ना. आता पळतंय कसं बघायचं. पळाला. आता झालीये पूर्ण संध्याकाळ. 6 वाजत आले बरं का. आणि मी सोडल्यात शेळ्या मी 4ला सोडले ते बरं का. पण पाहुणं आल्यामुळे घराकडे गेले होते आणि भैयाला थांबवलं होतं शेळ्याकडं. भैयाचं लेक्चर बघत बघत शेळ्या चारतोय म्हणतंय. पण आता काय माहिती लेक्चर बघतंय का काय बघतंय शेळ्यांच्या मागं. तर आता हे जाणार आहे अभ्यासाला. घरी मात्र अभ्यास करते बरं का, व्यवस्थित करते. शेळ्यांना जरा चरायला सोडले काय होते, जरा शेळ्या चरायला सोडलं ना बरं असते. पोटं लगेच भरते ते आणि शेळ्या घरी गेले की विश्रांती करते. त्या गाई आणि म्हैस इथं बांधल्या आहे बघा. आणि शेळ्या येतात त्याने आता येते ना शेळ्या न्यायला. शेळ्यांची तरी पोटं भरते ती. 1 तासभर जरी हिंडवलं ना शेळ्यांना लई फरक पडतो बरं का. पण लई शेळ्या नाही त्या. 4 शेळ्या येत्या आणि दुसरी पिल्ली आहे ती. 4 पिल्ली आहे ती. 4-5 पिल्ली आहे ती. 4 शेळ्या येत्या आणि 1 बोकड आहे. शेळ्या जास्त नाही येत्या त्यामुळं लई टेन्शन नाही.
अशी असते बरं का आमचं दिवसभराचं रुटीन. आता आणखी गाय जनावर न्यायचं, भरडं घालायचं, धारा काढायचं आणि मग संध्याकाळचं स्वयंपाक पाणी. तर मला पूर्ण म्हणजे पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हिडिओ नाही बनवायचं होत. काय माहिती आहे का, प्रत्येक वेळेला ती मोबाईल घ्यायचं व्हिडिओ करायचं, मोबाईल घ्यायचं व्हिडिओ करायचं नाही होत. पटापटा कामं करायची पडलेली असते ती आणि ती व्हिडिओ कधी दाखवायचं. त्यामुळं बरीचशी मी ठोकळ कामं तेवढी दाखवल्या. तर आजचा कसा वाटतं व्हिडिओ सांगा. आणखी धारा काढायचं बघा. आता चला धारा काढायचं. संध्याकाळी झाली बरं का. जनावर हिंडवून आणले ती बघा. सगळी जनावर हिंडवून आणले ते. गाय म्हैस त्यांनी घेतल्या तर आणि पूर्ण झाली संध्याकाळ बरं का. आता काढायच्या धारा. दिवसाचं रुटीन असतं आमचं असं बरं का, रोजचं रोज. गैन म्हैस आधी येणं झाली तिथे आहे ती कंस आणि गैन म्हैस कंस खायला थांबते ती, त्यामुळे त्यांना दमवते ती. आली ती गैन म्हैस. शेळ्या लागले तिथं पाणी हुडकायला, पाणी पाठी मागाय. आता सुरू झालं ह्यांना बांधायचं. पाणी प्यायला लागले ते, कुणाला कुणाला पाणी प्यायचं आहे आणि आता ह्यांना घालायचं बांधून. अगोदर ह्यांना बांधायचं, मग जनावरांना मोठ्यांना भरड ठेवायचं. नाहीतरी त्यांना भरडच खाऊ देत नाही. ते हिंडून आले ही बोकाड ती पाठ बसल्यात बघ, पटापटा बसले ते. अंधार पडलाय बरं का. ह्यांना अगोदर बांधावं लागतं, नाहीतरी भरड खाऊन देत नाही कुणाला, गायला आणि म्हशीला. चला 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 उठा 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 उठा. कोंबड्या संध्याकाळ झाली, आज जाऊन बसले ते. चला चला चल 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 आज चल आज चल आज चल. भरड्याकडे बघितलं तर जनावर परवडत नाही. भरडले महागाय बरं का. आता तर किती 1800 झाली काय सरकी सरकी 1800 वर झाली. झाकून ठेवायला लागते दुधाची बाटली इथं, नाहीतर मांजर येऊन पळवून घेते बाटली. गोळी आणि सरकी घालायला लागते. सरकी तर 1800 झाली आणि गोळी पण आता महागली असेल नाही. गोळी 1600 होती, ती पण महागली असेल. 2 बिल खाद्याला जाते त्यांनी, 1 बिल हातात येते म्हशीचं बरं का, पाडीचं आणि हे गाईचं. आणि काय थोडीशी शंकर लागते बरं का लई, पाडीला आणि गाईला. पाडीचं पण घ्या. अंधार पडतो. पाडी बाहेर आहे, पाडी अजून बाहेर आहे तेव्हा. धार काढायचा टाइम झाला. पाना घालत तर सोडतोय. हे आता 10 महिन्याचं झाले पिल्लू बरं का. 10 महिने झाले का 8 महिने झालं. गाई बघायला लागली. आज लय उशीर झालाय दूध काढायला. पप्पा म्हशीचं दूध काढायला लागलेत आणि इकडं मम्मी गाईचं दूध काढायला लागले. आणि आमचा भैया गाईला धरून उभा राहिलाय, नाहीतर पळतं इकडं तिकडं. हा गोंधळत उभं राहिलं तर तिला बरं वाटतंय, नाहीतर मग इकडं तिकडं वाळलं 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 करतंय. असं असतं आमचं सकाळपासून संध्याकाळचं पर्यंत रुटीन. अंधार पडेपर्यंत हेच चालू असते. आता अंधार पडल्यावर मग इथनं जायचं, मग घरात लावायचं. आणि काय होते माहिती का, दिवसभर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक काम करताना सारखं सारखं मोबाईल घ्यायचं, व्हिडिओ बनवायचं होत नाही बरं का. मी ठोकळ कामाचा व्हिडिओ बनवलाय. तर जनावरांचं असं रुटीन असतं. उन्हाळ्यात काय टेन्शन नसतं, पण पावसाळ्यात लई त्रास होतो बरं का जनावरांचा. तर असू द्या, आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. या बोकडाची आई विकल्या बरं का. ह्याला 3 पिल्ली होती याच्या आईला, 2 पाटा आणि ह्याची आई विकल्या. ही बोकड तेवढं ठेवून घेतले. ह्याला सवय लागली. आमच्या देशी गाईचं दूध ह्याला रोज पाजतोय, त्यामुळे ह्याला सवय लागली. ही शाळेतले जास्त नसतं, माणसा या मागच जास्त असतं. हे माणसातच असतं, माणूस कुठं जाईल तिथं असतं. ही छान झालंय. 2.5 महिने झाले बोकडाला या जन्मून. अजून 4-5 दिवसांना 2.5 महिने होते. रक्षाबंधन झाल्यावर 2 दिवसांनी येले, 2-3 दिवसांनी येले. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करत जावा. आणि व्हिडिओ कसं वाटतात सांगा.
आणि ब्लॉक चेन शेळ्यांच्या जनावरांचे व्हिडिओ एकत्र असणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ बघत जावा. पिल्लांना पण दूध लय लागतं बरं का. आपल्याला वाटतंय खरं कुठं पावशेरवर कुठं काय तशी पिल्ली तयार होत नाही. आता ह्या पिल्ल्याला जवळजवळ आहे ना 1.5 लिटर पर्यंत रोज दूध असते. एक टायमाला 1.5 लिटर दूध देते. तेव्हा ही बोकड असं आहे बरं का. आपण ह्याला 3 महिने झाल्यावर वजन करून बघूया किती होते. या गावरा नाही बोकड, देशी आहे. देशीच आहे ना, देशीच आहे का. आमच्या भयाला कळतंय ना शेळ्यातलं. पाऊण लिटर दूध पाजले ह्याला, आणि सकाळी पण मी 1.5 लिटरच दूध पाजते याला.